तर नाशकात मंचावरून खाली उतरून आदित्य ठाकरे यांनी महिलांशी संवाद साधलाय। 15 लाखांचे 1500 कधी झाले कळलं का तुम्हाला, असा आदित्य ठाकरे यांनी सवाल विचारला। महाराष्ट्राच्या महिलांना आम्ही 3000 रुपये देऊ, असंही आदित्य ठाकरे म्हणाले। 2014 मध्ये आहात, 2014 मध्ये ह्याच भाजपाने किती रुपये देणार होते आपल्याला? प्रत्येकाला किती रुपये देणार होते? प्रत्येकाच्या खात्यात भाजप 2014 ला 15 लाख रुपये देणार होते, आठवतं ना? नंतर जुमला झाला सगळा। आता डोळे मिटा, 1 मिनिट सगळ्यांनी डोळे मिटून घ्या, तुम्हाला जादू दाखवतो। आणि डोळे उघडा आणि आता समजून घ्या तुम्ही 2024 मध्ये 15 लाखाचे 1500 रुपये कधी झाले कळलं का तुम्हाला? कळलं तुम्हाला? नाही कळलं। किती शून्य काढले? किती शून्य काढले? म्हणजे तुम्ही विचार करा, जे 2014 ला आपल्याला 15 लाख रुपये देणार होते ते आज आपल्याला 1500 रुपये देतात। तुम्हाला सांगतो मी, जर चुकून यांचं सरकार पुन्हा एकदा भाजप आणि एकनाथ शिंदेचं बसलं तर हेच 1500 रुपये उद्या 150 रुपये होतील। आणि ह्यांना लाज वाटत नाही काय करण्यामध्ये। आता परवाकडची बातमी आहे, योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश मध्ये जनतेला 300 रुपयाचे चेक वाटले। किती? 300। म्हणजे ह्यांना लाज वाटत नाही। मी हेच सांगतोय, ह्याच सगळ्या महिलांसाठी आपण जे सगळं आम्हाला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत, ज्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कुटुंब प्रमुख म्हणून मान्य आहेत, महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे फक्त 1500 नाही तर दुप्पट करायचं आणि 3000 रुपये प्रत्येक महिन्याला आपण आपल्या खात्यामध्ये देणार आहोत।